शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। समृद्धी महामार्गावर गांजाची तस्करी उधळली। नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। नाशिक ग्रामीण पोलिसांनी समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई करत 121 किलो 429 ग्रॅम गांजासह 4 जणांच्या टोळीला जेरबंद केले। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली। नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या 2 चारचाकी वाहनांवर सिन्नर तालुक्यातील शिवडे परिसरात सापळा रचून छापा टाकण्यात आला। या कारवाईत सफेद स्विफ्ट कार आणि चॉकलेटी होंडा अमेजमधून एकूण 36,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यात गांजासह 2 कार, 3 मोबाईल फोन आणि रोख 15,000 रुपये समाविष्ट आहे। आरोपी भारत चव्हाण, तुषार काळे, संदीप भालेराव यांना अटक करण्यात आली असून सुनील अनार्थे हा फरार आहे। सुनील अनार्थेवर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत। गांजा ओडिसामधून आणून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्याची प्राथमिक माहिती असून पुढील तपास सुरू आहे। शनिवारी याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर नागपूरवरून मुंबईकडे 2 वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर LCBने 4 पथकं निर्माण केली। त्या 4 पथकाच्या माध्यमातून सिन्नर भागामध्ये गस्त करत असताना 2 संशयित वाहनं दृष्टीस पडल्यानंतर त्यामध्ये एक होंडा अमेज गाडी चॉकलेट कलरची आणि दुसरी स्विफ्ट डिझायर, या 2 वाहनं त्या ठिकाणी मिळाली। स्विफ्ट डिझायर जी व्हाईट कलरची होती त्यांनी युटर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे होंडा अमेजची गाडी मुंबईकडच्या साईडने जाताना सुट्टे पाट्यावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं, परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाचा जंगलामध्ये उडी मारून ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता। या बाबतीमध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्या 3 आरोपीकडून 121 किलो 429 ग्रॅम वजनाचा गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे। याची किंमत साधारणतः 24,28,000 आहे आणि 2 वाहनासह एकंदरीत 36,29,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। याबाबतचे 3 आरोपी ताब्यात आहेत। 4था आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मोक्का कारवाई झालेली आहे। त्याच्यावर साधारणतः 11 गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात झालेले आहेत। अशा स्वरूपाची ही टोळी या गांजाच्या बाबतीमध्ये आता सक्रिय झालेली आहे अशा स्वरूपाचं दिसतं आहे। याच्याकडून अधिकची माहिती, हा गांजा ओरिसा राज्यातून आणला होता, तो मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी चालला होता आणि कोणकोणते इतर एजंट त्याच्यामध्ये काम करत आहेत याबाबतचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखा सध्या करत आहे। न्यूज टुडे नाशिक।